करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शनिवार 9 ऑगस्ट 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, रक्षाबंधन. समर्थ म्हणाले आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, सामर्थ्याचा दिवस आहे. बहीण भावांचं अतूट प्रेमाचं नातं. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, कृते जनार्दन त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण श्रीपाद श्रीवल्लभ. रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा आणि आनंददायी असा एक सण आहे. भाऊ बहिणीचा अतूट नातं आणि स्नेहाचं प्रतीक. ज्याप्रमाणे या कलियुगामध्ये भाऊ बहीण, बहीण भाऊ आता प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. तेच नातं आहे, तेच रक्ताचं नातं आहे, परंतु बहीण भावांमध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर वाद. फक्त एकच दिवस का? ज्याप्रमाणे आपल्या बघा घरामध्ये आज आनंदाचं वातावरण असतं. जेव्हा आपण प्रत्यक्षात आपण लहान होतो, आपल्यासोबत आपली ताई असायची, बहीण असायची. आपण शाळेमध्ये जात असताना ती आपल्यासोबत असायची. आपल्या क्षुल्लक कारणावरून भांडण व्हायचं, परंतु ते भांडण एक दिवसासाठी किंवा एक तासासाठी किंवा बघा 15-20 मिनिटासाठी परत आपण बोलायला लागायचं. नक्कीच ना? आजचा दिवस का महत्त्वाचा मानला गेला? ज्याप्रमाणे आपल्या मनगटावर राखी बांधली जाते, ती राखी, त्या राखीचं महत्त्व प्रत्यक्ष समर्थांनी प्राप्त करून दाखवलं. त्या राखीमध्ये सामर्थ्य तर आहेच, पण ज्या भाऊ बहिणीमध्ये जे नातं आहे ना, ते घट्ट नातं असलं पाहिजे. फक्त एका दिवसासाठी नसावं. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे बहीण त्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाचं रक्षण करण्याची प्रार्थना करत असते, आणि भाऊ त्या बदल्यात आपल्या बहिणीचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देत असतो. आता पाहायला मिळतं का हो? आता जमिनीवरून, पैशांवरून आता नाती तुटली गेली हो. आपण डोळ्यांनी पाहतोय, अनुभवतोय. या कलियुगामध्ये समर्थ म्हणाले रक्षाबंधन हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. एक म्हणजे रक्षा आणि दुसरं म्हणजे बंधन. रक्षा म्हणजे संरक्षण, कसा भाग दिलेला आहे, आणि ज्याप्रमाणे बंधन म्हणजे गाठ, संबंध. जे आपलं नातं जसं आपल्या कौटुंबिक घरामध्ये एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे, तसंच नातं हे घट्ट आपलं आणि परमेश्वराचं असणं गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिलेला आहे, या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे जन्माला घातलेला आहे, त्याला कधी विसरायचं नाही. त्याच्या शिकवणीमुळे आपण प्रत्यक्षात आपल्याला हे नातं पाहायला मिळालं. म्हणून आजचा दिवस भाऊ बहिणीचा पवित्र नात्याचा उत्सव आहे, सण आहे, आनंदी साजरा केला पाहिजे. घरामध्ये गोडधोड, आनंदाचं वातावरण. बघा ज्याप्रमाणे आपण एका रिमोटमुळे
एका रिमोटमुळे बहीण भावाचं नातं तुटलं जातं. कारण बहिणीला पाहायचे असते सिरियल. या कलियुगामधल्या समर्थांनी उत्तमाचा भाग दाखवला. आपण डोळ्यांनी पाहतोय. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण बोललं तर आता राग येतं. आणि भावाला बघायची असते मॅच. घरात आई वडील, परंतु एका चॅनलमुळे बघा प्रत्यक्षात भावाला बघायची असते मॅच आणि बहिणीला पाहायची असते सिरियल. तर त्या वादामुळे बहीण भावांचं नातं तुटलं जातं. त्याचा आता आपल्याला काही वाटत नाही. आपण बोलायचं बंद होतो, परंतु आपल्याला चुकल्यासारखं वाटतं. बरोबर की नाही? क्षुल्लक कारण फक्त निमित्त असतं आणि त्याच निमित्तावरून आपलं संपूर्ण घराचं वातावरण बदलतं आणि याला कारणीभूत आपण स्वतः असतो. समर्थ म्हणाले पाहावे आपणासी आपण. कुणाला प्रत्यक्षपणे डायरेक्टली बोलायचं नाही. कारण ज्याप्रमाणे रक्षा म्हणजे काय तर बघा संरक्षण आणि बंधन म्हणजे गाठ. ज्याप्रमाणे बहीण भाऊ वर्षभर कधी बोलत नाही आणि रक्षाबंधनाच्या वेळी ती राखी घेऊन येत असते, तेव्हा फक्त आपण थोडंसं बोलतो आणि नंतर पुन्हा आहे तेच. मग या राखीचं महत्त्व काय? काहीच नाहीये. असं नसावं. राखी कितीही रुपयाची असू दे. आपण विचार करतो माझी मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीने प्रत्यक्षात तिच्या भावाला सोन्याची राखी पाठवली, चांदीची राखी पाठवली आणि माझ्या हाताला माझ्या बहिणीने दोऱ्याची राखी, बघा ते गोंडा असतो ना, ती राखी बांधली. कधी कोणाचीही तुलना कोणासोबत करूच नाही. खरं सामर्थ्य कशामध्ये आहे? त्या राखीमध्ये नाही हो. जे आपलं जीवापाड प्रेम असतं ना, जे नातं आपल्याला जपायचं असतं ना, ती कधी प्रत्यक्षात किंमत आहे, ती जपली पाहिजे. आज राखी बांधली, उद्या आपण काढू हो. बरोबर की नाही? झाली रक्षाबंधन, परंतु नातं जपायचं आहे. जेव्हा बहिणीचं लग्न होतं, जेव्हा प्रत्यक्षात बहीण सासरी जाते ना, बघा पतीकडे, तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं. येतं की नाही हो? नक्कीच येतं. आणि जेव्हा प्रत्यक्षात रक्षाबंधनाला जेव्हा ती आपल्या घरात येते ना, तेव्हा संपूर्ण घर भरल्यासारखं वाटत असतं. बघा डोळ्यातून पाणी येतं. बोलायला शब्द नसतात. आई वडील, भाऊ बहीण, किती आनंदाचं वातावरण. ते दिवस आपल्याला लहानपणीचे आठवत असतात. ज्याप्रमाणे आई वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे, त्यांना कधी जन्मात कधी विसरू नका हो. सण येतील, सण जातील, पण ज्यांच्यामुळे आपल्याला विश्व दिसायला लागलं, त्या आई वडिलांना, त्या परमेश्वराला कधीच विसरू नका. रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नाहीये. बहीण आपल्या वडिलांना, भावाला, मित्रांना किंवा ज्या व्यक्तीला ती आपलं रक्षणकर्ता मानते ना, अशा व्यक्तीला सुद्धा ती राखी बांधत असते. आता वडिलांना बहीण नसते, म्हणजे आपल्याला आत्या नसते, तरीसुद्धा आपली बहीण बघा प्रत्यक्षात आपल्या वडिलांना राखी बांधत असते. किती उत्तमाचं बघा, काय सामर्थ्य प्राप्त करून दिलं असेल ना. खरं ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. आजच्या दिवशी बघा आपल्याला नवनवीन कपडे आई वडील घेऊन देत असतात. बहीण प्रत्यक्षात भावाला नवीन कपडे, ज्याप्रमाणे
एखाद्या घरामध्ये नवीन पदार्थ जे आपल्याला हवं असेल ना, जी आपली इच्छा असते, ती बहीण प्रत्यक्षात 2-3 दिवस अगोदर आपल्याकडून काढून घेत असते की भावाला नेमकं काय हवं, आणि सरप्राईज म्हणून तीच गोष्ट आपल्याला बघा समोर भेटवस्तू म्हणून देत असते. खरंच आभार मानले पाहिजेत, कारण आता बहीण भावाचं नातं पाहायला मिळत नाहीये. जमिनीवरून आता वाद पाहायला मिळतात. पैशांवरून नाती तुटली गेलेली आहे. समर्थ म्हणाले आपल्यामध्ये ही वाद तंटा होताच कामा नये. आपल्यामध्ये संवाद घडला पाहिजे. हा, एखादी व्यक्ती चुकते, परंतु का चुकलेली आहे ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून दिवस का उठचा आहे. आजकाल जर पाहायला गेलं, हा सण तर प्रेम, स्नेह आणि मनाला भावणारा आहे, बरोबर की नाही. परंतु आजकाल रक्षाबंधनाचा अर्थ अधिक व्यापक झाला आहे. या सणामुळेच प्रत्येक विविध स्तरातील आणि वयोगटातील लोक एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. अनेक ठिकाणी आपण बघा, शाळेमध्ये आपल्याच वर्गातील बघा प्रत्यक्षात ज्या मुली असतात त्या आपल्याला राखी बांधत असतात, बरोबर की नाही. का सण साजरे करावेत? बहीण भावांचं नातं हे आपल्याला समजावं. रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे. जशी प्रत्यक्षात बहीण भावाला ओवाळते ना, त्याचप्रमाणे जर आपण बघा त्या बहिणीशी कधी बोलत नसायचो, मग आजच्या दिवशी तरी ही एक संधी असते की आजपासून तरी आपण न बोलणारा नक्कीच त्या बहिणीशी बोललं गेलं पाहिजे. काय चुकलं हो? आयुष्य पुन्हा पुन्हा आहे का? नाहीये. अहो, आपण कुठल्या कारणामुळे आपण चुकी झाली आणि प्रत्यक्षात त्या बहिणीशी बोलायचं आपण बंद झालो. बहिणीने पण समजून घेतलं पाहिजे की आपली चुकी आहे की भावाची चुकी आहे. परंतु आजच्या दिवसापासून आपण जर बोलत नसू तर नक्कीच त्या राखीपेक्षा आपलं हे नातं बघा उत्तमाचं झालं पाहिजे. हेच खरं आहे बहीण भावांचं नातं. सोन्याची राखी, चांदीची राखी याला व्हॅल्यू नाहीये. गोंडा जरी आपल्या हाताला बांधला असलाय ना, तरी तो रक्षण करताय. त्यामध्ये खरंच सामर्थ्य आहे. आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, तो प्रत्यक्षात कोणत्या कारणामुळे आपले जे भांडण होतं ते भांडण वाद नाहीसं झालं पाहिजे. कारण सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. जशी आपल्याला शिकवण परमेश्वराने प्राप्त करून दिलेली आहे, त्याचप्रमाणे आपलं नातं हे परमेश्वराच्या चरणी आणि आपलं नातं हे परमेश्वराशी घट्ट असलं पाहिजे. पुन्हा एकदा समर्थांना प्रत्यक्ष परमेश्वराला निवेदन ठेवायचं आहे, हे परमेश्वरा, हे सद्गुरू राया, या घरातील संपूर्ण श्री सदस्य असतील, या देहामुळे कुठल्याही व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे त्यांचं मन दुखावणार नाही, एवढं भलं मोठं सामर्थ्य या देहामध्ये असू दे. कारण सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू साक्षात आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.